ते तत्व पुढे घेऊन जाऊ आणि चळवळ अशी निर्माण करू गायरानधारकाची की त्या गायरानधारकाच्या चळवळीचा धाक या तहसीलदाराला वाटला पाहिजे. त्या चळवळीचा धाक डेप्युटी कलेक्टरला वाटला पाहिजे की मी जर या गायरानाचं इथल्या मंडल अधिकाऱ्याला इथल्या जायमोक्यावर येऊन पंचनामा करावा वाटला पाहिजे. अण्णा मी या ठिकाणी तलाठ्याला इथं शिव्या दिल्या. इथं या चिंचच्या झाडाखाली तलाठी सेकंड एपीआय आणि 11 पोलीस होते. त्या 11 पोलिसांमध्ये त्या तलाट्याला मी म्हणलं दलिंदरा भडव्या तुझ्या लक्षात का आलं नाही तर पीक आहे म्हणून त्या माझ्या भगिनीला बोलून तुला नागडा करून इथं आणतो. पीआय समोर हे अशोक पालके म्हणला. अशोक पालके गुरगुरतोय तर बाबासाहेबांना जे सांगितलंय वाघिणीचं दूध त्या शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तो जो प्रश्न करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्या शिक्षण नावाच्या वाघिणीचं दूध हे अशोक पालकेनं केलंय आणि अशा छाव्याच्या कळपामध्ये घडलोय. त्या छाव्याचा म्हणजे जिजा त्या जिजाचा सहवास आणि जिजाचा सहवास लाभलेला अशोक पालक्या म्हणून या ठिकाणी गुरगुरला आणि तो तलाठी रडत गेला इथून. आणि म्हणून असं जर होऊ द्यायचं नसेल तर आम्हाला भविष्यात एकत्र येऊन विचार करावा लागणार. जोपर्यंत आज मुख्यमंत्री आमच्यासाठी काय दादासाहेब गायकवाड नावाची सबलीकरण योजना आमच्यासाठी राबवतोय सरकार. सरकार काय करतोय आम्ही भूमीवर आहोत आणि आमच्यासाठी दादासाहेब गायकवाड नावाची आमच्यासाठी जे भूमिहीनाचा लढा लढले त्यांच्या नावानं शेत मिळावं म्हणून आमच्यासाठी योजना राबवतोय. त्या सरकारला मला सांगायचं की ती दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना ही आमचे गायरान आमच्या नावावर करून ती राबवा. जर हे गायरान आमच्या नावावर झालं तर आम्ही मालक होणार आहेत मालक. कारण ज्याच्या नावावर हाय वावर त्याची हाय पावर. म्हणून आमच्या नावाला जर आमच्या पावर यायची असेल तर आमच्या नावावर बी वावर झालं पाहिजे. याचा लढा आपण सगळेजण एकत्र येऊन व्यापक प्रमाणामध्ये लढूया. या ठिकाणी विचारपीठावरून चर्चा झालेल्या आहेत. ज्या चर्चा झाली की या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी हैदराबाद सरकारचं गॅजेट जर गृहीत धरलं असेल तर त्याच निजाम सरकारने जे आम्हाला दलित धेड मांगो को जो जमीन दी थी असा आदेश काढला होता. ते गॅजेट कधी गॅजेट त्यांनी बघितलं हैदराबाद संग्राम म्हणजे हैदराबादचं. विचारपीठावरील सगळ्यांना मला विनंती करायची जरांगे पाटील नावाच्या पॅन्थरनं या ठिकाणी सरकारला नतमस्तक केलं. त्याच पद्धतीने गायरान धारकाचा जे गायरान धारक आहेत त्या सगळ्यांनी आता खुणगाठ मनाला बांधा आणि प्रत्येक आपला जो बांधव गायरान धारक आहे त्याला मेसेज द्या. जोपर्यंत हा लढा जर आमच्या अस्मितेचा आमच्या जर येणाऱ्या भविष्यातल्या पिढीसाठी असेल तर गायरानाचं जिथं आंदोलन असेल तिथं भाकर बांधून मी गेलं पाहिजे. ज्या मराठा समाजाचा लोंढा आंतरवरी चराटीत गेला तिथं मराठा समाज एकत्र झाला. त्याच पद्धतीनं गायरान धारकाचा महाराष्ट्राचा लढा आपण तीव्र करूया आणि तो लढा कधी तीव्र होईल आपण आपलं उपद्रव्य मूल्य दाखवावं लागेल. आम्हाला या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करावा लागेल तेव्हाच हे शक्य होणार आहे. जर आपण घरात बसून जर म्हणत असो माझ्यावर गुन्हे नग बाबा तर कसं होईल मायानो कशी जमीन मिळेल. आता आम्ही एक आंदोलन लढलं अंबेजोगाईमध्ये नांदला. मुस्लिम समाजाचे जे छोटे छोटे दुकानं होते पंचायत समितीचे ते दुकानं प्रशासनाने काढून टाकले आणि व्हिडिओ मॅडम म्हणल्या माझ्या ऑफिस समोर मला स्वच्छता पाहिजे. माझ्या ऑफिस समोर स्वच्छता पाहिजे. तर मी व्हिडिओ मॅडमला प्रश्न केला ऑफिस आमचं आहे का म्हणजे सरकारी ऑफिस आमचं नाही का. मी त्या मुस्लिम समाजाला म्हणलं जाळी कट करा दुकान टाका. ती काय म्हणाले नको बाबा गुन्हा दाखल होते. अरे मग तुम्हाला दुकान जर पाहिजे असेल तर गुन्हा दाखल करून घ्यावा लागेल ना. त्याच पद्धतीने या गायरानातल्या माझ्या बांधवाला मला सांगायचंय माझ्या इथल्या भगिनीला मला सांगायचंय कुणी बी अधिकारी आला तुमचा ताबा सोडू नका. ज्या दिवशी तुमचा ताबा जाईल त्या दिवशी तुम्ही या ठिकाणी गायरानाचे मालक राहणार नाही. भले आमच्या गायरानातला एखादा माणूस इथं मेला तर मरू द्या
काय राहिले आता? कुणासाठी जगायचंय आणि कुणासाठी काम करायचंय? जर जगणं तुमचं तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी असेल तर आम्ही मरायला बी तयार असलं पाहिजे. काय जगणं जर तुमचं पुढच्या पिढीसाठी असेल तर आम्हाला मरायला बी तयार असलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही जर मेलात तर तो तुमचा लढा तीव्र होणार आहे. तुमच्या येणाऱ्या पिढीला या ठिकाणी तुमचं मालकत्व या शेताचं मिळणार आहे. म्हणून घाबरून जाऊ नका. बघितले दादा तुम्ही छावे कसे आणले ते. म्हणून तुम्ही महाराष्ट्रामध्ये एकले नाहीत. तुमच्या पाठीमागे सगळा गायरनाथचा समुदाय आहे. जो जो या ठिकाणी चळवळ करतो तो बांधव तुमच्या सोबत आहे. त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी घाबरायचं नाही आणि आपला ताबा सोडायचा नाही. या ठिकाणी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी आजच्या परिषदेच्या माध्यमातून मला तालुक्यातल्या तहसीलदाराला, कलेक्टरला आणि या ठिकाणच्या वर्धापूरच्या पीआयला सांगायचंय की बाबा तुम्ही जर इथं पैसे भरून घेऊन जर या ठिकाणी आमच्या बांधवाला पोलिसांना तुम्ही जर काढण्याचा प्रयत्न केला तर अंबाजोगाईमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आम्ही सगळे निर्माण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हा इशारा या ठिकाणी प्रशासनाला या ठिकाणी आजच्या या ठिकाणी परिषदेच्या माध्यमातून मी देतो. काय चाललंय? संविधान जर आम्हाला या ठिकाणी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देत असेल, या ठिकाणच्या या सरकारची जिम्मेदारी जर असेल आम्हाला रोजगार, अन्न, वस्त्र, निवारा देण्याचं, तर मग तेच आम्ही मागतोय. आणि तेच देण्यासाठी जर हे सरकार हातबल होत असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार आहे. उद्याची आपली लढाई ही या ठिकाणी कलेक्टरने या ठिकाणी निर्णय दिलेला त्याचा जर स्थगित करायचा असेल तर आम्हाला आयुक्तालय